नमः शिवाय। मित्रांनो, सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिना हा भगवान शिवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। असे म्हटले जाते की या पवित्र महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करतात आणि आपल्या भक्तांची परीक्षा घेतात। एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी मानवाचे रूप धारण केले आणि पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघाले। ते दोघेही गावोगावी फिरत होते, निसर्गाचे सौंदर्य पाहत होते आणि तेथील लोकांचे जीवन जवळून अनुभवत होते। चालत चालत ते एका गावाजवळ पोहोचले। तेथे त्यांनी जे दृश्य पाहिले ते अत्यंत दुःखद होते। रस्त्याच्या कडेला एक असहाय्य कुत्रा उभा होता। गावातील काही लोक हातात काठ्या घेऊन त्या मुक्या प्राण्याला मारत होते। तो बिचारा आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होता, पण लोक त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा मारत होते। हे दृश्य पाहून माता पार्वतींचे हृदय द्रवले। त्या भगवान शिवांकडे पाहून म्हणाल्या, प्रभू, त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला लोक किती त्रास देत आहेत। त्याने कोणाचे काय बिघडवले आहे? कृपया या लोकांना थांबवा आणि त्या प्राण्याचे दुःख दूर करा। माता पार्वतींना अपेक्षा होती की भगवान शिव लगेच त्या प्राण्याचे रक्षण करतील, परंतु भगवान शिव शांत राहिले। ते म्हणाले, देवी, तुम्ही जे पाहत आहात ते केवळ त्याचे वर्तमान रूप आहे, त्याच्या मागील कर्मांची तुम्हाला कल्पना नाही। भगवान शिवांचे हे शब्द ऐकून माता पार्वती आश्चर्यचकित झाल्या। त्या म्हणाल्या, प्रभू, तुम्ही तर करुणेचे सागर आहात, मग या प्राण्याला इतके दुःख सहन करताना पाहूनही तुम्हाला त्याची दया का येत नाही? भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले, देवी, जर तुम्हाला त्याच्या मागील जन्मातील कर्मांची संपूर्ण कथा समजली तर तुम्हाला या प्रसंगामागचे सत्य कळेल। या जगात प्रत्येक कर्माचे फळ मिळते। काही लोकांना दया दाखवणे हे पुण्य असते, परंतु काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांवर अंधदया दाखवली तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागू शकतो। माता पार्वतींची उत्सुकता आणखी वाढली। त्या म्हणाल्या, प्रभू, असे कोणते लोक आहेत ज्यांच्यावर दया दाखवताना सावध राहिले पाहिजे? कृपया मला संपूर्ण कथा सांगा। तेव्हा भगवान शिव म्हणाले, देवी, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगतो ज्यातून तुम्हाला समजेल की विश्वासघात, फसवणूक, क्रूरता आणि दुष्ट प्रवृत्ती यांचे परिणाम किती भयंकर असतात। ही कथा कंचनपूर नावाच्या एका सुंदर राज्याची आहे। कंचनपूरमध्ये रुद्रप्रताप नावाचा एक न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा राज्य करत होता। राजा आपल्या प्रजेवर प्रेम करत असे। त्याच्या राज्यात सर्व लोक सुखी होते। प्रजेच्या सुखासाठी तो नेहमी तत्पर असायचा, परंतु म्हणतात ना, संकट कधी आणि कोणत्या रूपात समोर येईल हे कोणालाच माहीत नसते। राजाच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट बाहेरून नव्हे तर त्याच्या स्वतःच्या राजवाड्यातून येणार होते। राजाची पत्नी राणी चंचला हळूहळू एका पाखंडी साधूच्या जाळ्यात अडकत होती। तो साधू बाहेरून भगवे वस्त्र परिधान करून स्वतःला धार्मिक आणि सिद्ध पुरुष असल्याचे भासवत असे, परंतु त्याच्या मनात लोभ, कपट आणि सत्तेची लालसा भरलेली होती। त्याचा खरा उद्देश होता कंचनपूरच्या राजसत्तेवर आणि राजाच्या अमाप संपत्तीवर कब्जा मिळवणे। हळूहळू त्या पाखंडी साधूने गोड बोलून राणी चंचलाला आपल्या जाळ्यात ओढले। राणी त्याच्या बोलण्यावर इतकी विश्वास ठेवू लागली की तिला आपल्या पतीची, आपल्या कर्तव्याची आणि आपल्या राज्याची देखील जाणीव राहिली नाही। दोघेही गुप्तपणे भेटू लागले आणि राजाला पदच्युत करून संपूर्ण राज्यावर कब्जा करण्याचा कट रचू लागले। पण पाप कितीही लपवले तरी सत्य एक ना एक दिवस समोर येतेच। राजाला आपल्या पत्नीच्या वर्तनाबद्दल संशय आला। एका रात्री सत्य जाणून घेण्यासाठी राजा गुपचूप त्या ठिकाणी गेला जिथे राणी आणि तो पाखंडी साधू भेटत होते। न तेथे त्याने जे पाहिले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। जिच्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता तिच्याच हातून त्याचा विश्वासघात झाला होता। राजाच्या डोळ्यांत दुःख, संताप आणि वेदना दाटून आल्या। त्याने तलवार उपसली आणि त्या पाखंडी साधूला जाब विचारला, परंतु तो साधू साधा मनुष्य नव्हता। त्याच्याकडे काळ्या जादूची शक्ती होती। त्याने काही मंत्र उच्चारले आणि अचानक संपूर्ण कक्षात गूढ प्रकाश पसरला। राजाला काही समजण्यापूर्वीच त्या काळ्या जादूचा परिणाम त्याच्या शरीरावर होऊ लागला। काही क्षणांतच राजा रुद्रप्रतापचे मानवी रूप नाहीसे झाले आणि तो एका पांढऱ्या मेंढ्याच्या रूपात परिवर्तित झाला। राजाच्या डोळ्यांत अश्रू होते। तो सर्व काही समजत होता पण माणसांप्रमाणे बोलू शकत नव्हता। राणी चंचला घाबरली, पण पाखंडी साधू हसत म्हणाला, राणी, आता घाबरण्याचे कारण नाही। हा राजा राहिलेला नाही, आता हा केवळ एक मूक प्राणी आहे। याला राजवाड्यातून दूर नेऊन जंगलात सोडून द्या, कोणीही त्याला ओळखणार नाही। अशा प्रकारे त्या पाखंडी साधूने आणि राणी चंचलाने एका न्यायप्रिय राजाला त्याच्या स्वतःच्या राज्यापासून दूर केले। पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते। राजाला महालातून दूर नेऊन एका निर्जन ठिकाणी सोडण्यात आले। तो एकटा होता। त्याच्याकडे ना सेना होती, ना शस्त्र होते आणि ना स्वतःची ओळख सांगण्याची शक्ती, पण त्याचे मन अजूनही राजाचेच होते। तेव्हा त्याला आपल्या बहिणीची कल्याणीची आठवण झाली।
कल्याणी आणि रुद्रप्रताप यांचे नाते अत्यंत प्रेमाचे होते. राजाला विश्वास होता की संकटाच्या काळात आपली बहीण नक्कीच आपली साथ देईल. आणि मग तो पांढरा मेंढा आपल्या बहिणीच्या घराच्या दिशेने निघाला. राजा रुद्रप्रताप पांढऱ्या मेंढ्याच्या रूपात आपल्या बहिणी कल्याणीच्या घराच्या दिशेने निघाला. रात्र बरीच झाली होती. अंधार दाटत चालला होता. तरीही राजाने आपला प्रवास थांबवला नाही. त्याच्या मनात एकच आशा होती, माझी बहीण मला नक्की ओळखेल. चालत असताना त्याला एक जुनी आणि निर्जन जागा दिसली. त्या ठिकाणी झाडाझुडपांनी झाकलेला एक प्राचीन दगडी दरवाजा होता. राजाची नजर त्या दरवाजावर गेली. त्याला काहीतरी वेगळे जाणवले. तो मेंढ्याच्या रूपात असला तरी त्याची बुद्धी आणि विचार करण्याची शक्ती पूर्णपणे शाबूत होती. त्याने आपल्या पायांनी त्या दरवाजाभोवतीची माती आणि सुकलेली लाकडे बाजूला करण्यास सुरुवात केली. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर तो दरवाजा हळूहळू उघडला. आतून थंड हवा बाहेर आली. राजाने विचार केला, कदाचित हा एखादा गुप्त मार्ग असावा. या मार्गातून मला माझ्या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग मिळू शकतो. तो धैर्याने त्या अंधाऱ्या भुयारात शिरला. भुयाराच्या आत सर्वत्र शांतता होती. भिंतींवर जुन्या काळातील दिवे आणि मशाली लावण्यासाठी जागा होत्या. राजा सावधपणे पुढे जात राहिला. काही अंतर चालल्यानंतर तो एका मोठ्या गुप्त कक्षात पोहोचला. त्या कक्षात सोन्या चांदीचा खजिना नव्हता. तेथे काही जुनी कागदपत्रे, पुस्तके आणि काळ्या जादूशी संबंधित वस्तू ठेवलेल्या होत्या. राजाची नजर एका जुन्या पुस्तकावर पडली. त्याने त्या कागदपत्रांकडे लक्षपूर्वक पाहिले. त्यातून त्याला धक्कादायक सत्य समजले. त्या पाखंडी साधूने कंचनपूरचे राज्य बळकावण्याचा संपूर्ण कट रचला होता. राजाला पदच्युत करून राजघराण्याचा नाश करण्याची योजना त्या साधूने आखली होती. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कटामध्ये राणी चंचला देखील सहभागी होती. कागदपत्रांवर तिची सही होती. राजाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. आता माझ्याकडे सत्य सिद्ध करण्यासाठी पुरावे आहेत. राजाने ती महत्त्वाची कागदपत्रे आपल्याजवळ ठेवली आणि भुयारातून बाहेर पडला. पहाट होईपर्यंत तो आपल्या बहिणी कल्याणीच्या घराजवळ पोहोचला. कल्याणी सकाळी अंगण झाडत होती. तिची नजर एका उदास पांढऱ्या मेंढ्यावर पडली. तिला त्या प्राण्याची दया आली. ती प्रेमाने त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि तेवढ्यात कल्याणीला एक विलक्षण अनुभूती झाली. तिने त्या मेंढ्याच्या डोळ्यांत पाहिले. त्या डोळ्यांत तिला एक अनोखे आपलेपण जाणवले. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तू माझा भाऊ रुद्रप्रताप तर नाहीस ना? मेंढ्याने हळूच आपली मान हलवली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते अश्रू कल्याणीच्या हातावर पडले. कल्याणीला सर्व काही समजले. भाऊ, ती रडत त्याला मिठी मारू लागली. माझ्या भावावर कोणी एवढा मोठा अन्याय केला? ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, भाऊ, तू काळजी करू नकोस. तुझ्यावर कितीही मोठे संकट आले असले तरी तुझी बहीण तुझ्या पाठीशी आहे. कल्याणीने लगेच घरातील पवित्र जल आणले. तिने ते राजावर शिंपडले आणि देवघरात जाऊन आपल्या भावासाठी प्रार्थना केली. तिने त्याच्या गळ्यात पवित्र धागा बांधला आणि भगवान शिवांकडे प्रार्थना केली, देवा, माझ्या भावाला या संकटातून बाहेर काढ. त्याला पुन्हा त्याचे खरे रूप मिळू दे आणि त्याला न्याय मिळू दे. राजाला बहिणीच्या प्रेमातून नवी शक्ती मिळाली. काही दिवस कल्याणीने त्याची काळजी घेतली. त्याला खाऊ पिऊ घातले आणि सुरक्षित ठेवले. पण राजाला माहीत होते की फक्त लपून बसून त्याचे संकट दूर होणार नव्हते. त्याला आपल्या राज्यासाठी परत लढावे लागणार होते. कल्याणीने त्याच्या कपाळावर तिळक लावला. भाऊ, विजय तुझाच होईल. तू सत्यासाठी लढत आहेस. देव तुझ्या सोबत आहे. राजाने बहिणीकडे प्रेमाने पाहिले. तो बोलू शकत नव्हता, पण त्याच्या डोळ्यांत एकच वचन होते, मी परत येईन. यानंतर राजा कंचनपूरच्या सीमारेषेबाहेर निघाला. त्याच्याकडे ना तलवार होती ना सेना, पण त्याच्याकडे धैर्य होते, बुद्धी होती आणि सत्याचे पुरावे होते. चालत चालत तो राजपूरच्या घनदाट जंगलात पोहोचला. हे जंगल अत्यंत धोकादायक म्हणून प्रसिद्ध होते. मोठमोठे शूरवीर देखील त्या जंगलात जाण्यास घाबरत असते. त्याचवेळी राजपूरची राजकुमारी नंदिनी आपल्या सैनिकांसोबत त्या जंगलातून जात होती. नंदिनीला निसर्गाची खूप आवड होती. त्यामुळे ती अनेकदा जंगभ्रमंतीसाठी जात असे. पण त्या दिवशी अचानक जंगलात एक भयंकर गर्जना झाली. सर्वजण घाबरले. झाडांच्या आडून एक भयानक राक्षसी प्राणी बाहेर आला. त्याने राजकुमारीच्या रथावर हल्ला केला. सैनिक घाबरले आणि आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. राजकुमारी नंदिनी मात्र एकटी पडली. तो भयंकर प्राणी तिच्याकडे झेपावला. नंदिनीने डोळे मिटले आणि भगवान शिवांचे स्मरण केले. तेवढ्यात जवळच असलेला पांढरा मेंढा हे सर्व पाहत होता. त्याच्या शरीरात प्राणी असला तरी मनात शूर राजा जिवंत होता. एका निरपराध स्त्रीला आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहणे त्याला सहन झाले नाही. राजा रुद्रप्रतापने पूर्ण शक्तीने त्या राक्षसाकडे धाव घेतली. राक्षसाने त्या मेंढ्याकडे पाहून त्याची थट्टा केली. पण पुढच्याच क्षणी राजाने आपल्या मजबूत शिंगांनी त्याच्यावर जोरदार प्रहार केला.
राक्षस जमिनीवर कोसळला. राजाने पुन्हा त्याच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रतिकारामुळे राक्षस घाबरला आणि जंगलाच्या दिशेने पळून गेला. नंदिनीने डोळे उघडले. तिच्यासमोर तोच पांढरा मेंढा उभा होता. त्याच्या अंगावर धूळ लागली होती. राजकुमारीला समजले की या मुक्या प्राण्याने तिचा जीव वाचवला आहे. ती त्याच्याजवळ गेली आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तू कोण आहेस मला माहीत नाही, पण आज तू माझा जीव वाचवलास. माझ्यासाठी तू साधा प्राणी नाहीस. नंदिनीने त्या मेंढ्याला आपल्या राजवाड्यात आणले. राजवाड्यात पोहोचल्यानंतर तिने आपल्या वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. बाबा, या मेंढ्याने आज माझा जीव वाचवला आहे. आजपासून हा माझा रक्षक आहे. राजकुमारी स्वतः त्या मेंढ्याची काळजी घेऊ लागली. ती त्याला प्रेमाने खाऊ घालायची आणि त्याची सेवा करायची. राजा रुद्रप्रतापच्या मनात विचार आला, ज्यांनी माझा विश्वासघात केला त्यांनी माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतले, पण या जगात अजूनही प्रेम आणि माणुसकी जिवंत आहे. दरम्यान कंचनपुरमध्ये पाखंडी साधू आणि राणी चंचला आपल्या कटात यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करत होते. पण त्यांचा लोभ वाढतच चालला होता. त्या साधूची नजर आता शेजारील राजपूर राज्यावर होती. त्याने ठरवले की राजपूरवरही आपले नियंत्रण मिळवायचे. एक दिवस तो पाखंडी साधू राजपूरच्या दरबारात पोहोचला. त्याने राजासमोर अनेक खोटे चमत्कार दाखवले. दरबारातील लोक त्याच्या जादूने प्रभावित झाले. पण त्या साधूची नजर अचानक राजकुमारी नंदिनीजवळ उभ्या असलेल्या पांढऱ्या मेंढ्यावर पडली. तो मेंढा पाहताच साधूच्या चेहऱ्यावर भीतीची छटा उमटली. त्याने लगेच ओळखले, हा साधा मेंढा नाही, हा तर राजा रुद्रप्रताप आहे. त्याच्या मनात पुन्हा लोभ जागा झाला. तो राजाला म्हणाला, महाराज, हा मेंढा मला द्या. याच्यामध्ये विलक्षण शक्ती आहे. मी याचा उपयोग करून तुमच्या राज्याला अधिक सामर्थ्यवान बनवू शकतो. पण राजकुमारी नंदिनी लगेच म्हणाली, नाही महाराज, हा माझा रक्षक आहे. याने माझा जीव वाचवला आहे. मी त्याला कोणत्याही परिस्थितीत या साधूच्या स्वाधीन करणार नाही. तेवढ्यात दरबाराच्या बाहेरून एक ठाम आवाज आला, थांबा. सगळ्यांनी मागे वळून पाहिले. ती कल्याणी होती. तिच्या हातात तीच गुप्त कागदपत्रे होती. कल्याणी पुढे आली आणि म्हणाली, महाराज, हा साधू नसून एक पाखंडी जादूगार आहे. याने माझ्या भावाला कंचनपूरच्या राजा रुद्रप्रतापला काळ्या जादूने मेंढ्याच्या रूपात बदलले आहे. संपूर्ण दरबारात खळबळ उडाली. पाखंडी साधू घाबरला. तो ओरडला, ही स्त्री खोटे बोलत आहे. हिच्यावर विश्वास ठेवू नका. पण कल्याणीने कागदपत्रे राजासमोर ठेवली. महाराज, या कागदपत्रांवर राणी चंचलाची सही आहे. हा साधू आणि राणी मिळून कंचनपूरचे राज्य बळकावण्याचा कट रचत होते. सत्य हळूहळू सर्वांसमोर येत होते. आता त्या पाखंडी साधूचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही कारण उरले नव्हते. आणि त्याचवेळी राजकुमारी नंदिनीने त्याच्या गळ्यातील काळा ताईत पाहिला. कल्याणी म्हणाली, याच ताईतामध्ये त्याची काळी जादूची शक्ती बंदिस्त आहे. नंदिनीने क्षणाचाही विलंब न करता तलवार उपसली. तिने त्या ताईतावर प्रहार केला. ताईत तुटला आणि ताईत तुटताच त्या साधूची काळी जादू नाहीशी होऊ लागली. त्याचे रूप बदलू लागले. काही क्षणांतच तो पाखंडी साधू एका कुत्र्याच्या रूपात बदलला. संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. त्याच क्षणी पांढऱ्या मेंढ्याभोवती तेजस्वी प्रकाश पसरला. हळूहळू तो प्रकाश कमी झाला आणि त्या मेंढ्याच्या जागी एक तेजस्वी पुरुष उभा राहिला. तो होता कंचनपूरचा राजा रुद्रप्रताप. कल्याणीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. राजकुमारी नंदिनीही भावुक झाली. संपूर्ण दरबाराने त्या न्यायप्रिय राजाला नतमस्तक होऊन अभिवादन केले. पण राजाचे काम अजून संपले नव्हते. कारण कंचनपूरमध्ये अजूनही राणी चंचला राज्य करत होती. राजा रुद्रप्रतापने तलवार हातात घेतली आणि ठामपणे म्हणाला, आता माझ्या राज्याला त्या विश्वासघातातून मुक्त करण्याची वेळ आली आहे. आणि राजा रुद्रप्रताप, त्यांची बहीण कल्याणी, राजकुमारी नंदिनी आणि त्यांच्यासोबतची सेना कंचनपूरच्या दिशेने निघाली. राजा रुद्रप्रताप, त्यांची बहीण कल्याणी आणि राजकुमारी नंदिनी आपल्या सैन्यासह कंचनपूरच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत तो पाखंडी जादूगारही होता. काळ्या जादूचा ताईत तुटल्यामुळे त्याची सर्व शक्ती नष्ट झाली होती आणि तो कुत्र्याच्या रूपात कैद झाला होता. कंचनपूरच्या राजधानीजवळ पोहोचताच सैनिकांनी ही बातमी संपूर्ण राज्यात पसरवली. महाराज रुद्रप्रताप जिवंत परत आले आहेत. ही बातमी ऐकताच प्रजेचा आनंद गगनात मावेनासा झाला. लोक घराबाहेर आले. रस्त्यांवर गर्दी जमली. स्त्रिया मंगलारती घेऊन उभ्या राहिल्या. लोकांनी फुले उधळली आणि सर्वत्र एकच जयघोष सुरू झाला. महाराज रुद्रप्रतापांचा विजय असो. राजा जिवंत असल्याची बातमी राजवाड्यात पोहोचली तेव्हा राणी चंचलाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला समजले की तिचा संपूर्ण कट उघड झाला आहे. ती घाबरून राजवाड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण राजाच्या सैनिकांनी संपूर्ण राजवाड्याला वेढा घातला होता. काही क्षणांतच राणी चंचलाला पकडण्यात आले आणि राजदरबारात आणण्यात आले. दरबारात राजा रुद्रप्रताप सिंहासनावर बसला होता. त्याच्या एका बाजूला कल्याणी होती आणि दुसऱ्या बाजूला राजकुमारी नंदिनी.
राणी चंचला थरथरत राजासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. ती हात जोडून म्हणाली, महाराज, मला क्षमा करा. माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे. राजा काही क्षण शांत राहिला. ज्या स्त्रीवर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला होता, तिनेच त्याचा विश्वासघात केला होता. तिने केवळ आपल्या पतीचा विश्वास तोडला नव्हता, तर संपूर्ण राज्याशी द्रोह केला होता. राजा गंभीर आवाजात म्हणाला, चंचला, चूक आणि विश्वासघात यात फरक असतो. चूक नकळत होते, पण तू जे केलेस ते पूर्ण विचार करून केलेस. तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास आणि पाखंडी साधूसोबत मिळून माझ्या राज्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केलास. राणी खाली मान घालून उभी राहिली. दरबारात तिच्याविरुद्धचे सर्व पुरावे सादर करण्यात आले. कल्याणीने गुप्त कागदपत्रे राजासमोर ठेवली. सर्व पुरावे पाहिल्यानंतर राजाने राणीला तिच्या गुन्ह्यांनुसार कठोर शिक्षा देण्याचा आदेश दिला. मित्रांनो, या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते. विश्वास मिळवायला अनेक वर्षे लागतात, पण तो तोडायला काही क्षण पुरेसे असतात. राणी चंचलाला तिच्या कृत्यांची शिक्षा मिळाली आणि कंचनपूर पुन्हा राजा रुद्रप्रतापच्या न्यायी राज्याखाली आले. प्रजेच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. राजाने सर्वप्रथम प्रजेची माफी मागितली. माझ्या अनुपस्थितीत तुम्हाला जे काही सहन करावे लागले, त्याबद्दल मला दुःख आहे. आता या राज्यात पुन्हा अन्याय होणार नाही. संपूर्ण प्रजेने महाराजांचा जय जयकार केला. राजकुमारी नंदिनीनेही या संपूर्ण संघर्षात मोठी भूमिका बजावली होती. तिने राजाला आणि कल्याणीला सत्य समोर आणण्यासाठी साथ दिली होती. राजा रुद्रप्रतापने तिच्या धैर्याचे कौतुक केले. काही काळानंतर कंचनपूर आणि राजपूर या दोन्ही राज्यांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले. राज्यात पुन्हा सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागली. आता भगवान शिवांनी माता पार्वतीकडे पाहिले आणि म्हणाले, देवी, आता तुम्हाला समजले का की त्या कुत्र्याला लोक का हाकलत होते? माता पार्वती शांतपणे भगवान शिवांचे बोलणे ऐकत होत्या. भगवान शिव पुढे म्हणाले, देवी, त्या कुत्र्याच्या रूपात असलेला तो पाखंडी जादूगार आपल्या कर्मांचे फळ भोगत होता. त्याने ज्या प्रकारे इतरांना फसवले, त्याच प्रकारे त्याचेही पतन झाले. म्हणूनच जीवनात करुणा आणि दया या चांगल्या गुणांचा वापर विवेकाने केला पाहिजे. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, मग मला सांगा, कोणत्या प्रकारच्या लोकांपासून माणसाने सावध राहावे? भगवान शिव म्हणाले, देवी, मी तुम्हाला 5 प्रकारच्या लोकांविषयी सांगतो. याचा अर्थ असा नाही की कोणावरही अन्याय करावा किंवा हिंसा करावी, परंतु अशा लोकांच्या चुकीच्या वर्तनाला प्रोत्साहन देऊ नये आणि स्वतःचे संरक्षण व कायद्याचा मार्ग सोडू नये. पहिला प्रकार, सवयीचे गुन्हेगार आणि हिंसक प्रवृत्तीचे लोक. जे लोक वारंवार चोरी, फसवणूक, हिंसा किंवा इतर गंभीर गुन्हे करतात आणि आपली चूक सुधारण्याची इच्छा ठेवत नाहीत, त्यांच्यापासून सावध राहावे. अशा व्यक्तीला अंधपणे विश्वास देणे धोकादायक ठरू शकते. त्याच्यावर दया करण्याऐवजी त्याला कायद्याच्या मार्गाने शिक्षा मिळणे आणि योग्य ती सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. दुसरा प्रकार, फसवणूक करणारे आणि क्रूर लोक. काही लोक आपल्याकडून मदत घेतात, आपला विश्वास मिळवतात आणि संधी मिळताच आपलेच नुकसान करतात. अशा व्यक्तींवर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवणे शहाणपणाचे नाही. मदत करणे चांगले आहे, पण मदत करताना विवेकही आवश्यक आहे. तिसरा प्रकार, दगाबाज आणि संधीसाधू लोक. हे लोक समोरून गोड बोलतात आणि मित्र असल्याचे भासवतात, पण मागून तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. अशा व्यक्तींना आपल्या वैयक्तिक गोष्टी, गुपिते किंवा महत्त्वाची माहिती सांगताना काळजी घ्यावी. कारण खरा मित्र तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो, तर स्वार्थी माणूस फक्त स्वतःचा फायदा पाहतो. चौथा प्रकार, दुष्ट आणि भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक. जे सतत इतरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात, कमजोर व्यक्तींवर अत्याचार करतात, समाजात भांडणे निर्माण करतात आणि चुकीच्या मार्गाने इतरांना त्रास देतात, त्यांच्यापासून अंतर ठेवणे योग्य आहे. त्यांच्या चुकीकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे धाडस वाढू शकते. म्हणून अशा व्यक्तींविरुद्ध योग्य वेळी आवाज उठवणे आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. पाचवा प्रकार, अहंकारी आणि सतत नुकसान करण्याचा प्रयत्न करणारे शत्रुत्वपूर्ण लोक. जो व्यक्ती सतत तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतो आणि वारंवार तुमच्याविरुद्ध कट रचतो, त्याच्याशी वागताना सावध राहणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीसमोर अंधविश्वास किंवा निष्काळजीपणा दाखवू नका. त्याच्याशी वैर वाढवण्याऐवजी योग्य अंतर ठेवा, स्वतःचे संरक्षण करा आणि गरज असल्यास कायदेशीर मदत घ्या. भगवान शिव माता पार्वतींना म्हणाले, देवी, करुणा हा मनुष्याचा मोठा गुण आहे, परंतु करुणेसोबत विवेक असणेही तितकेच आवश्यक आहे. सज्जन आणि चांगल्या मनाच्या व्यक्तीला मदत करणे हे पुण्य आहे, पण एखाद्या दुष्ट व्यक्तीच्या चुकीला माफ करून पुन्हा पुन्हा त्याला आपले नुकसान करण्याची संधी देणे, ही करुणा नसून अविवेक आहे. माता पार्वतींनी भगवान शिवांचे शब्द ऐकून मान हलवली. त्यांना या संपूर्ण कथेतून एक मोठा जीवनधडा मिळाला. दया करा, पण विवेकाने.
मदत करा पण स्वतःचे नुकसान करून नाही. विश्वास ठेवा पण डोळे बंद करून नाही. आणि अन्याय सहन करू नका. योग्य मार्गाने त्याचा सामना करा. भगवान शिव पुढे म्हणाले, देवी, मनुष्याने आपल्या कर्मांची नेहमी काळजी घ्यावी. कारण कर्माचे फळ कोणालाही चुकत नाही. ज्याने इतरांना फसवले त्याला एक दिवस फसवणुकीचे फळ मिळते. ज्याने इतरांना दुःख दिले त्याला आपल्या कर्मांचा परिणाम भोगावा लागतो. आणि जो सत्य, धर्म, दया आणि न्यायाच्या मार्गावर चालतो त्याला संकटे आली तरी शेवटी विजय मिळतो. मित्रांनो, या कथेचा सर्वात मोठा संदेश हाच आहे. वाईट व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा तिच्या चुकीच्या कृत्यांपासून स्वतःचे संरक्षण करा. दया करा पण अंध दया करू नका. विश्वास ठेवा पण विवेक सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्य कितीही संकटात सापडले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या परिवारातील आणि मित्रपरिवारातील लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच सुंदर धार्मिक कथा आणि आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि बोधप्रद कथेसोबत. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण.